नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेश गायकवाड आपलं यशोदा सीड्स या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पाहून समजलेच असणार की आपण आज हरभऱ्याविषयी बोलणार आहोत। हरभऱ्यामध्ये काही शेतकऱ्यांचा जो हरभरा आहे तो 30-25 दिवसाचा आहे, 25 ते 30 दिवसाचा आहे। काही शेतकऱ्यांचा जवळजवळ 60 दिवसाचा आहे आणि या पद्धतीने आपण आज जवळजवळ हरभऱ्यामध्ये फवारणी नियोजनाचं पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांचं मी पाहतोय हरभऱ्याला अजिबात पाणी देत नाही, तर शेतकरी बांधवांनो पाणी देणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे स्प्रिंकलर असेल तर एका ठिकाणी कमीत कमी 5 ते 6 तास आपल्याला स्प्रिंकलर चालू द्यावा लागेल, जेणेकरून आपल्या हरभऱ्याला पाण्याची कमतरता पडता कामा नये आणि त्यामुळे फुटवे चांगले येतील आणि हरभऱ्याचं उत्पन्न चांगलं येईल। आणि जर आपण फवारणीचं नियोजन पाहिलं, काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये थायमेथॉक्झामचा स्प्रे दिला असेल, 19-19 दिलं असेल, चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट दिले असतील, तर पहिला स्प्रे आपला झालेला आहे। जर काही शेतकऱ्यांना दुसरा स्प्रे घ्यायचा असेल तर आपल्याला घाटे अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमामॅक्टिन बेंझोएट, त्यासोबत 12X0 फुटव्यांसाठी, त्यानंतर आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक आपण मॅन्कोझेब प्लस कार्बेंडिझम घेऊ शकतो किंवा ॲजिस्ट्रोबिन घेऊ शकतो। हे घेतल्यानंतर आपल्याला एक चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स घेऊन घ्यायचंय। अशा प्रकारे आपल्याला एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स अशा पद्धतीने आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तिसरा स्प्रे 20 ते 25 दिवसानंतर जर आपण केला तर आपण अळी, कारण की आपला फ्लॉवरिंगच्या अवस्थेत 60 ते 65 दिवसात जो चना आहे तो फ्लॉवरिंगच्या अवस्थेत येईल आणि घाटे तयार होण्याची अवस्था राहील, तर त्यावेळेस आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण क्लोरिंट्रिनिल प्रोल घेऊ शकतो, त्यानंतर आपण 13-0-45 चांगले फुटवे आणि चांगलं घाटे तयार होण्यासाठी घेऊ शकतो। त्याच्यामध्ये आपण एक ॲजिस्ट्रोबिन प्लस टॅबिकोनोझॉल एक मिक्स असलेलं चांगलं बुरशीनाशक आपण त्याच्यात घेऊ शकतो। आणि त्यानंतर आपल्याला बोरॉन आपल्याला घ्यायचं आहे, एक चांगलं बुरशीनाशक बोरॉन 13-0-45 आणि एक चांगलं कीटकनाशक आपल्याला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे। आणि नंतर जर गरज वाटली असल्यास आपल्याला चौथा स्प्रे आपण 60 दिवसानंतर जर आपल्याला पिकामध्ये जर गरज वाटत असेल तर आपण स्पिनोटोरम, जे की डेलिगेट नावाने बाजारात आहे, त्याचा एक स्प्रे घेऊ शकतो। आपण 052-34 चा एक स्प्रे घेऊ शकतो। आणि जर काही शेतकऱ्यांना अजून घ्यायचं असेल तर बोरॉनचा एखादा अजून स्प्रे आपण घेऊ शकतो। तर ह्या पद्धतीने आपल्याला हरभऱ्यासाठी 4 फवारणीचं नियोजन करायचं आहे। काही शेतकरी 3 नियोजन करताय, तेही योग्य आहे। जर काही गरज वाटली तरच चौथा स्प्रे करा। अवाढव्य खर्च आपण रिकमेंड नाही करत आहे, पण गरज असली तर निश्चितच स्प्रे करा आणि हरभऱ्याचं चांगलं उत्पन्न घ्या। धन्यवाद।